नमस्कार मित्रांनो, आपण जर संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना किंवा दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे. कारण आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबतचं महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे आणि नेमकं सप्टेंबरचे पैसे आपल्याला कधी मिळणार आहे, त्याचबरोबर ते 1500 रुपये मिळणार की 3000 रुपये मिळणार, तर याबाबतची महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमकं आपल्याला आता हे पैसे कधी मिळणार आणि किती मिळणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा मित्रांनो, की दरवेळेस पुढील हप्ता जमा होण्या अगोदर 15 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासन संजय गांधी निराधार योजनेचा जो काही जी आर आहे पैसे वितरणाचा तो काढत असते, परंतु अजूनपर्यंत जी आर आलेला नाही. तर पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये हा जी आर येऊन जाईल आणि त्यानुसार नेमकं सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे तर याची गुड न्यूज आपल्याला मिळणार आहे. परंतु मित्रांनो, तो जी आर येण्या अगोदरच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकं आपल्याला किती तारखेपर्यंत हे पैसे आपल्या खात्यावर जमा होतील. तर मित्रांनो, तत्पूर्वी आपण बघूया की बरेच लाभार्थी म्हणत आहे की सर, आम्हाला 2500 रुपये मिळणार की 3000 मिळणार की 1500 मिळणार. तर अशा प्रकारची संदिग्धता आणि चर्चा बऱ्याच लाभार्थ्यामध्ये आहे आणि कॉमेंट्स करून ते नेहमीच विचारतात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की आपल्याला रेग्युलर जे काही हप्ते मिळत आहे, ज्याप्रमाणे जून, जुलै आणि ऑगस्टचे हप्ते मिळालेले आहे 1500 रुपये, त्याच पद्धतीनं सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो 1500 मिळणार आहे. आता बरेच दिव्यांग बांधव आहेत तर ते विचारणा करत आहे की सर, आमच्या तर मानधनामध्ये वाढ झालेली आहे, तरी पण आम्हाला 1500च मिळणार का? तर मित्रांनो, अगदी 1500च मिळणार सध्या तरी, कारण गव्हर्नमेंटनं वाढ केल्याची घोषणा केलेली आहे, परंतु जे काही अधिकृत जी आर यायला पाहिजे या संदर्भातील तो जी आर आलेला नाही. त्याचबरोबर कोणतंही नोटिफिकेशन महाराष्ट्र शासनाकडून आलेलं नाही. त्यामुळे एक अडचण निर्माण झालेली आहे की सध्या तरी आपल्याला 1000 रुपयाचं जे काही वाढीव अनुदान होतं तर ते सध्या मिळू शकणार नाही. तर त्या संदर्भात जी आर येणे अपेक्षित आहे आणि त्यानंतरच मित्रांनो आपल्याला हे जे काही वाढीव अनुदान आहे म्हणजे टोटल 2500 रुपये तर ते आपल्या खात्यावर जमा होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो, बरेच जण असं विचारत आहे की सर, आम्हाला 3000 मिळतील का? कारण मागील हप्ते सुद्धा आम्हाला मिळालेले नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे की अनेक लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता तर मिळणारच आहे 1500 रुपये, त्याचबरोबर जे काही थकीत अनुदान आहे तर त्याचा सुद्धा एक टप्पा मिळू शकतोय. त्यामुळे काही लाभार्थ्यांना 3000 रुपये सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा होऊन जातील. परंतु हे पैसे जमा होत असताना लाभार्थ्यांनी आपलं डीबीटी व्यवस्थित करून घेणे गरजेचं आहे. त्याबरोबर हयातीचा दाखला जमा करणे गरजेचं आहे आणि तहसीलमध्ये जाऊन आपली सगळी माहिती सिस्टममध्ये अपडेट करून घेणे गरजेचं आहे. तर त्यांच्या खात्यावर हे 3000 रुपये पण जमा होऊ शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे काहींना 1500 रुपये मिळणार तर काहींना 3000 मिळणार. परंतु 2500 रुपये मिळण्याबाबतचा जो काही रेग्युलर दिव्यांग बांधवांची घोषणा झालेली आहे तर ते मात्र मिळण्यासाठी ऑक्टोबरचा महिना उजाडावा लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आता बघूया आपण की सप्टेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर आता कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, नुकतेच आलेली जी काही महत्वपूर्ण माहिती आहे आणि विश्वसनीय सूत्रांनी जी काही माहिती दिलेली आहे तर त्यानुसार मित्रांनो, आता सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो आपल्या खात्यावर 10 सप्टेंबर पर्यंत जमा होणार आहे. कारण सध्या आता गणेश उत्सवाला महाराष्ट्रामध्ये सुरुवात होत आहे आणि आपल्याला माहित आहे की महायुतीचं जे काही सरकार आहे प्रत्येक सणाच्या पार्श्वभूमीवरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करतात, त्याचबरोबर इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर पैसे जमा करतात. त्यामुळे आता सुद्धा असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे की 10 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा जो काही रेग्युलर हप्ता आहे 1500 रुपये तो जमा होणार आहे. त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान बाकी आहे तर त्यांच्या खात्यावर मात्र 3000 रुपये सुद्धा जमा होऊ शकतात. म्हणजे रेग्युलरचे 1500 रुपये प्लस मागील जे काही थकीत अनुदान आहे त्यातील एखादा हप्ता म्हणजे 1500 रुपये, असे एकत्र मिळून 3000 रुपये सुद्धा जमा होऊ शकतात. तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आलेली आहे. तर मित्रांनो, आता बरेच जण प्रतीक्षा करत होते की आता नेमके आम्हाला पैसे कधी मिळणार. मागील हप्ता तर
जवळपास 10 तारखेपर्यंत पूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला होता, 10 ऑगस्ट पर्यंत. तर हा हप्ता अगदी सप्टेंबर पर्यंत, कारण मध्यंतरी शनिवार रविवार सुट्या आलेल्या आहे आणि इतर अनेक बँकिंगच्या अडचणी सुद्धा आहे. तर त्यामुळे मित्रांनो हा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 10 सप्टेंबर पर्यंत आपल्या खात्यावर जमा होईल. आणि मित्रांनो या संदर्भातलं जे काही अधिकृत असं सर्क्युलर येईल किंवा जी आर येईल तर त्याची माहिती मी आपणास तात्काळ आपल्या या चॅनलवर देणार आहे. त्यामुळे मित्रांनो अजूनपर्यंत आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की आपल्या खात्यावर आता 10 सप्टेंबर पर्यंत या योजनेचा जो काही सप्टेंबरचा हप्ता आहे तर तो जमा होणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची अपडेट आलेली होती. आणि इतरही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, त्याबरोबर दिव्यांग योजना, त्यानंतर विधवा पेन्शन योजना, परित्यक्ता महिला पेन्शन योजना या संदर्भातील जे काही महत्वाचे अपडेट आहे जे इतर मीडियामध्ये दिसत नाही तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.